नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन, सायली आणि प्रतिमा त्या स्टडी रूममध्ये गप्पा मारत असतात. त्यावेळेस प्रतिमा त्या बोलतात की तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच बॉन्डिंग नाही असं वाटतंय. सायली देखील विचारू लागते की जेव्हापासून तुम्हाला आठवतंय तेव्हापासून काहीच बॉन्डिंग वाटत नाही का? त्यावेळेस ती स्पष्टपणे नाही बोलते. अशी लेक आणि आईमध्ये जी आपुलकी असते, जे बॉन्डिंग असते ते नाहीच असं प्रतिमा ते बोलते. त्यानंतर प्रतिमा तर जाते आणि सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलतात की ह्यांना कसं समजून सांगायचं. इकडे अस्मिता बाळाला घेऊन बाहेर फेऱ्या मारत असते. त्यावेळेस चेतन त्या ठिकाणी येतो आणि चेतनने तोंड भरून तिचं खूप कौतुक करतो, बाळाचं आणि अस्मिताचं देखील. आता हे तिकडून सचिन बघतो. सचिन ऑफिसमध्ये जातो असं सांगतो, पण त्यावेळेस ती रिस्पॉन्स काही देत नाही आणि हे त्याच्या देखील लक्षात येतं. हे पुन्हा गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेस जयेशला कॉल करतात. जयेश बोलतो की शांताबाईला यांना डॉक्युमेंट शोधण्यासाठी घरी जायचं आहे. त्यावेळेस अर्जुन बोलतो की हळू शांततेत जा आणि गुपचूप जा, ही देखील रात्री जा असं तो सांगतो. खूप काळजी घे असं देखील तो जयेशला निरोप देतो. त्याप्रमाणे जयेश तिला घेऊन जाणार असतो. इकडे प्रिया तिच्या नवऱ्यासंग म्हणजे अश्विनशी खूप प्रेमाचं नाटक करत असते आणि नोकरी लागली आहे आणि ज्या मुलीमुळे नोकरी लागली आहे ती पार्टी मागत आहे असं प्रिया खोटनाटं सांगते. खरं तर तिला त्या अधिराजबरोबर हिंडायचं असतं. अश्विन देखील तिला परवानगी देतो पार्टीची, कारण तिच्यामुळे नोकरी लागली, तिला पार्टी दिलीच पाहिजे. इकडे सचिन वकिलांच्या ऑफिसमध्ये येतो आणि काय पुढं करणार तुम्ही असं विचारलं तर तो वकील सांगतो की मी दबावाखाली सर्व काही केलं आणि तो दबाव नागराजचा होता असं आपण सिद्ध करू शकतो. त्यावेळेस सचिन ह्या गोष्टीचं वापर करून पुढं जा असं बोलतो. इकडे अर्जुन आणि सायली खूप विनंती करतात की बाहेर आईस्क्रीम खायला जायचं आहे. त्यावेळेस इच्छा नसतानाही कल्पना त्या दोघांना परमिशन देते आणि दोघेही कल्पनाला बी लागतात. इकडे सचिन छोटासा केक घेऊन, पेस्ट्री घेऊन अस्मिताकडे आलेला असतो आणि नोकरी लागली त्याची पार्टी आपण छोटीशी करूयात असं बोलतो. पण तो त्याच वेळेस टोमणं बाळाच्या हातात घेऊन देखील बोलतो की आता बाबांकडे खूप पैसे येणार आहेत आणि आपण बंद केलेल्या अकाउंटवरून पैसे काढणार नाही आहोत असं देखील बोलतो. दोघेही केक कट करून खातात, पण अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. इकडे अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात. त्या ठिकाणी तो वेटरला बोलतो की 2 आईस्क्रीम द्या आणि खूप उशिरा द्या, आम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत. दोघंही गप्पा मारत असतात. इकडे अधिराज प्रियाशी चांगलाच फ्लर्ट करत असतो. तिचा हात का हातामध्ये घेत असतो, तिला इम्प्रेस करण्यासाठी तिचे तारीफ करत असतो. पण प्रिया खूप गोंधळलेली असते आणि ती देखील त्याला रिस्पॉन्स चांगला देत असते. खरं तर ही घटना सर्व तो रेकॉर्ड करत असतो. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांच्या आईस्क्रीम खाण्यासाठी भांडणं करतात. खोडकर भांडणं ही लवकरच मिटतात. इकडे ती जात असताना हा मुद्दाम तिला पकडतो. दोघेही घरी येतात. दोघेही बसलेले असतात गप्पा मारत. त्यानंतर दोघेही झोपायला जातात. त्याच्यानंतर प्रिया त्या ठिकाणी ती बरं झालं इथं कल्पना नाही ते प्रश्न केले असते असं ती बोलते आणि ती देखील घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन गुपचूप घरात बेडरूममध्ये निघून जाते. इकडे अर्जुन चक्क सायलीला फ्लाइंग किस मागतो आणि ही फ्लाइंग किस देते देखील. त्यावेळेस अर्जुनला खूपच आनंद होतो. मित्रांनो, पुढील भाग खूप रंजक असणार आहे, अवश्य बघा. त्यामध्ये अर्जुनवर खुनाचा आरोप केलेला आहे आणि खून बी शांताबाईचा असणार आहे. ही घटना घडल्यानंतर सर्वजण डिस्टर्ब होतात. सर्वजण सुभेदारांच्या घरी येतात. सायली खूप डिस्टर्ब असते. आता सायलीचं पुढचं पाऊल काय असेल हे नक्की एपिसोडमध्ये बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.